हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल कम विथ राज गाईज. तुमच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष मी आज बनवत आहे मस्त झणझणी टेस्टी मसालेदार, अजून काय बोलू शकतो ते सगळं, दाल खिचडी. पनीर मस्त पनीर बनवले. बट दाल खिचडी माझ्या पप्पासाठी बनवते, कारण की दाल त्यासं आणि माझ्या आणि घरी कोणतरी तब्येत खराब असेल तर सगळ्यांना माझ्या दाल खिचडीचं आठवण येतं, बरोबर? कारण की सगळ्यांना मला दाल खिचडी आवडतं. सो लेट्स स्टार्ट मेक अ दाल खिचडी. सो गाईस, पहिलं प्रथम आपण हे टोमॅटोला आणि कांद्याला छोटं छोटं कापून घेऊयात आणि तर मग लसूण सोडून आणि यासाठी लागणार आहे कढीपत्ता. खूप कमी किमतीमध्ये खूप कमी सामनामध्ये बनवणार आहे. सो इझी आहे, सोपं आहे. मी सांगतो तसंच बनवून तुमची दाल खिचडी पण छान होईल. तुम्ही रोज हेच खावा, इतकी छान बनते. दाल खिचडी म्हटल्यावर लोक तोंड फुगवतात, खात नाही. बट मी रेसिपी सांगतो ती फॉलो करा, तुम्हाला दाल खिचडी एक नंबर आवडणार. सो गाईस, कांदा कापून घ्यायचा, टोमॅटो, मिरची, गरम मसाला घ्यायचा, बटर मी वापरणार आहे आणि लसूण, कढीपत्ता वगैरे. सो आता काही सकाळीच आम्ही किती वाटी तांदूळ घेतलाय? तीन वाटी तांदूळ घेतला. सो 2 वाटी तर तुम्ही डाळ घ्या. सो गाईस, तेल आणि बटरला चांगलं विरघळून देऊ द्या. हेल्दी डिश म्हणून आपण जास्त बटर आणि तेलचा वापर नाही करायचा. सो गाईस, हे सगळे आपले घराचे मसाले वापरणार आपण याच्यामध्ये. सो गाईस, आता त्याच्यामध्ये आपण टाकू जिरे, मोहरी. हां, आपलं गार्डन आपण गेलो होतो तिथं सारसबागेत. सो गाईस, गॅसला ना मीडियममध्ये ठेवा, जास्त झालं ना. आता ह्याला चांगलं, आता जिरं मी टाकलं आहे आणि जास्त गरम नाही, म्हणून थोडंसं अजून गरम होऊ द्या ह्याला. हे व्हिडिओ पण तो यूट्यूबमध्ये बघ टाकणार आहे. थोडंसं चांगलं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये टाकत आपण लसूण, मिरची. आता तुला मिरचीला तुला लागेल तरी, आणि कढीपत्ते. हे थोडेसे कढीपत्ते आहे ना, चहा ते बाजूला काढून ठेवा. ते मी नंतर सांगतो कसं टाकायचं. ट्रिक आहे त्याचं स्पेशल, ज्याची चव वाढतं. असं म्हणून त्याला बाजूला घ्यायचं. कांदा टाकून आपल्याला ना कांद्याला नसं पूर्ण शिजून घ्यायचं आपल्याला. म्हणजे कसं, आपण जेव्हा आपण दाल खिचडी खाणार ना, तेव्हा मग आपल्याला कळलं पाहिजे नाही की आपण नेमकं काय आपल्या तोंडातून जाते, मिरची आहे का, टोमॅटो आहे का, कांदा आहे का, कळलं पाहिजे, दिसलंच नाही पाहिजे ते. असं आपल्याला असं शिजवायचं ह्याला. सो गाईस, चांगलं ह्याला शिजून द्या. सो गाईस, कांद्याला चांगला शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपण टोमॅटो टाकतो. आता टोमॅटोला पण चांगलं शिजवून द्या. टोमॅटोला थोडंसं वेळ लागतं, पण ठीक काय नाही, आता ते चांगलं शिजवून घेऊया आपण त्याला पण. सो गाईस, इथं माझा हिंदीचा ओरलचा एक्झाम चालला आहे. आमच्या हिंदीचा ओरल आहे, सरांनी सांगितलं आहे गेल्या वर्षीचा हिंदीचा पेपर लिहून आणा. हा माझा 10वीचा सीट नंबर आहे 304260 आणि बघा पूर्ण लिहिला आहे. आता काहीच ना आपल्याला याच्यामध्ये ना हिंग टाकायचं आहे, ऑप्शनल आहे, पण तुम्ही नक्की टाका तुमच्याकडं असल्यावर. चांगला ह्याचा टेस्ट पण वाढतं आणि हे चांगला असतो. तर सर्वप्रथम हळद, त्याच्यानंतर हा कांदा मसाला, थोडासा गरम मसाला, त्याला पण मिक्स करून घेऊ. आता हा जो तांदूळ आणि डाळ केला तो टाकू.
त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये पाणी. तेवढ्याच क्वांटिटीमध्ये पाणी आहे. तांदूळ कुत्रे हा ते मी घेतो ते उडतं. टाक ना सगळं पाणी. ते बस का थोडंसं अजून ते वेगळे ऐकतात. पोळ्याला येईन का नाही थोडी नाकी सुरू पहिला नाही अडकं नाही येईल खूप असे. आता लास्टला जर पण कढीपत्ता ठेवलं होतं ना ते आता टाकायचं म्हणजे कढीपत्त्याचं फ्लेवर पण मिक्स. काय माझा वास झाकण लावून यायला 5 शिट्ट्या वाजवायच्यात. 5. हे इडलीचं चटणी कोणी बनवलं? टेस्ट छान चटणी झालंय ना बेस्ट. तुम्हाला मी या चटणीच्या रेसिपी पण सांगतो आमच्या तेलगू स्टाईलचं प्युअर. मम्मीने राजस्थान भरून आणलाय. हे एवढ्या कुकरात कशाला आणलंय? भाजीला नाही लागत का? हो का मला आज कळलं. माझ्या महाराणी आज गजरा सोयाबीन पण आहे मस्त. सोयाबीनची सुक्का भाजी पण आहे. सोयाचं मस्त पनीर, दाल कचडी, खिरा, दालच्या भात आहे. जेवणालाच मस्त आहे. आणि शिरा दालच्या भात आणि शिरा किती अमेझिंग कॉम्बिनेशन. सो गाईस हे बघा हे रिया, हे नितेश, हे आदेश्वर. माझं नाव आदेश्वर नाहीये. अरे किती चांगलं नाव आहे आदेश्वर. मी नाव ठेवलं मी राजेश्वर आणि आत्या राजेश्वर झाला काकू नंतर मला कॉंग्रॅच्युलेशन संध्या मामी. जर तुम्ही एवढं पाहत असाल किंवा समोर फोन तुम्ही पण कॉंग्रॅच्युलेशन ते तरी फोन माझ्या हातात होतो. मी मला उद्या बिर्याणी बिर्याणी न खाण्याचा रिग्रेट आहे पण दालच्या भात खाण्याचा आहे आनंद. खूप महिन्यानंतर खाऊ मग डाएट गेला खात्यात आपण दालच्या भात खाऊ. मग अशी मी 20 मिनटं जिनेवरती केलं 500. सो गाईस रात्रीचा 2 वाजले मस्त बिर्याणी खाते पनीरची. पनीरची गरम आजचा टायर माझं